Okay, students. Good morning, students. We are here to learn a very important topic regarding our exam. In your exam, this question is always asked by the examiner. So, as far as your exam is concerned, such kind of questions always asked by them. So, you are supposed to focus on them. We know that this part consists of word classes, means that is the part of speech. In English, we know there are 8 kinds of parts of speech. They are noun, pronoun, adjective, verb, adverb, preposition, conjunction, and interjection. But here you are supposed to focus on them. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न तुमचे जे तुम्हाला गेल्या वर्षी प्रश्नपत्रिका झाली, एनडीए जनरल लायबिलिटी 21 एप्रिलला झालेली परीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे पहा, यू आर मोस्ट वेलकम टू विजिट माय हंबल अबोर्ड. आता या ठिकाणी अबोर्ड या शब्दाचा अर्थ आपल्याला विचारलाय, पण अबोर्ड या शब्दाचा अर्थ सांगण्याबरोबर तो शब्द पार्ट ऑफ स्पीच मध्ये काय येतो हे आपल्याला इथं सांगायचं आहे. तर कोण मला सांगू शकते अबोर्ड हा शब्द पार्ट ऑफ स्पीच मध्ये काय आहे? अबोर्ड या शब्दाचा अर्थ घर आहे मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये त्याला वेगवेगळे नाव आहेत. जसं एकदा मी सांगितलं होतं की स्टायलिस्टिक मध्ये शब्दांचा अर्थ बदलतो. जसं होम म्हणजे स्वतःचं घर, हाऊस म्हणजे कॉमन घर, नाही का. अबोर्ड हे काल्पनिक घर असतं काव्यात्मक, किंवा डोमायसाईल म्हणजे ऑफिशियल प्रकारचं घर असतं. बंगलो म्हणजे एक प्रकारचा मोठा असतं. मॅन्शन म्हणजे खेडेगावातला एक मोठा बंगला असतो वगैरे. फ्लॅट म्हणजे एकत्रितपणे सेट ऑफ रूम्स असतो. तसं अबोर्ड या शब्दाचा अर्थ नाव नाही, म्हणून या ठिकाणी हे उत्तर नाव आलं, कारण अबोर्ड हा शब्द करेक्ट नाव नाही. द सिच्युएशन इज बियॉन्ड आवर कंट्रोल. आता बियॉन्ड हा शब्द आहे, बियॉन्डचा अर्थ आपल्या पलीकडे, कॅपॅसिटीच्या पलीकडे. मग बियॉन्ड ह्या शब्दाचा अर्थ आहे च्या पलीकडे. बियॉन्ड हा शब्द काय सांगता येईल आपल्याला? तर या ठिकाणी काय सांगता येईल? बियॉन्ड समजा आपण म्हटलं की आय एम इन द क्लास और शी जम्प्ड ओव्हर द फेन्स. शी जम्प्ड ओव्हर द फेन्स, ओव्हर. और आर्ची जम्प्ड इनटू द वेल, इनटू. हे शब्द प्रिपोजिशन आहेत, म्हणून ह्या ठिकाणी हा शब्द प्रिपोजिशन आला. काय विद्यार्थी बरोबर उत्तर सांगतात? आय डिडंट टेल हिम एनिथिंग एक्सेप्ट दॅट आय नीडेड द मनी. आय डिडंट टेल हिम एनिथिंग एक्सेप्ट दॅट आय नीडेड मनी. मी तुला काहीही गोष्ट सांगू शकणार नाही जर मला गरज असेल तर. आता असं एक्झाम्पल असेल तर आय कॉल्ड एव्हरीवन एक्सेप्ट राजू. त्या ठिकाणी एक्सेप्ट शब्द प्रिपोजिशन आला, पण या ठिकाणी 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जोडण्याचं काम करते, म्हणून हा शब्द काय आला हो? या ठिकाणी कंजक्शन आलेला आहे. आणि लास्ट वन, ही ड्राय क्लीन माय कोट नाईसली. ही ड्राय क्लीन माय कोट नाईसली. आता नाईस शब्द ऍडजेक्टिव्ह आहे, नाईस वेलकम, पण नाईसली हा शब्द काय आहे? ऍडवर्ब आलेला आहे. मग या ठिकाणी याचं उत्तर काय सांगता येईल आपल्याला? ऍडवर्ब सांगता येईल. तर मला वाटतं हा भाग विद्यार्थी मित्रांना सगळ्यांना समजला असेल. थँक्यू फॉर युअर कॉपरेशन.